बदल घालून घ्यावं सांगून गेले आम्हा भीमराव सांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना सर्वप्रथम खूप साऱ्या शुभेच्छा देते. वारणेचा वाघ असेल, वैजंता असेल, फकीरा असेल आणि विविध स्त्री पात्र त्यांनी त्या ठिकाणी लिहिली असेल, कथा असेल, कादंबरी असेल, छक्कड असेल किंवा पोवाडा असेल, आपल्या लेखनातून त्यांनी जे आहे ते समाजाचं दर्शन, वास्तववादी दर्शन त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे. महिलांना स्पेसिफिकली महिला म्हणून बोलू इच्छिते की महिलांचं ज्या वेळेला त्यांचं लिखाण होतं ते नेहमी विद्रोही असायचं आणि ती समाजाशी झगडणारी महिला आणि स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी सांगणारी महिला म्हणून मग वैजंता असेल किंवा वाणीच्या वाघामध्ये आपल्याला स्त्री पात्र दिसतात. अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना या ठिकाणी आम्ही आपल्याला विनम्र अभिवादन केलं. जयंतीच्या निमित्ताने उत्साहाचं वातावरण आहे. तुम्ही मला प्रश्न विचारला कालच्या संदर्भामध्ये, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राला एक महापुरुषांची एक मोठी परंपरा आहे. आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपासून अक्षय शाहू महाराजांपासून महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासाठी जे आहे ते आपण सगळेजण त्या ठिकाणी पूर्णपणे जे आहे ते मानतो की महाराष्ट्राला या महापुरुषांची थोडीशी परंपरा आहे आणि त्यांच्या विचारावर महाराष्ट्र चालतो. जसं तुम्ही म्हणाला की उद्घाटन केलं त्याच तऱ्हेने आम्ही सुद्धा केंद्र सरकारला सातत्याने विनंती करत आहोत की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जे आहे ते भारतरत्न दिला गेला पाहिजे आणि ती मागणी आम्ही सातत्याने लावून धरलेली आहे. मला अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल, कारण शेवटी ही महाराष्ट्राची जी महापुरुष आहेत, महारत्न आहेत, ही देशाला आणि मला वाटतं जगाला जे आहे ते मार्ग दाखवण्याचं काम करतात आणि त्यांच्या लिहिलेल्या साहित्याच्या माध्यमातून, त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून, जसं मी तुम्हाला सांगितलं की पोवाड्याच्या माध्यमातून आजही आम्ही या ठिकाणी येतो आणि यांना नमन करून ह्या प्रेरणा आणि निर्धार करून जातो.